शहादा नगरपालिकेत नगराध्यक्षपदाची सूत्र जनता विकास आघाडीचे अभिजित पाटील यांनी स्वीकारली। नगरसेवकांची संख्या तुलनेने कमी असली तर विरोधकांकडे अधिक संख्याबळ असले तरीही सर्वांना सोबत घेऊन शहराच्या विकासासाठी काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला। यावेळी अभिजित पाटील म्हणाले की संख्या नव्हे तर काम महत्त्वाचे आहे। मतभेद बाजूला ठेवून सर्व नगरसेवकांनी एकत्र येत शहाद्याच्या विकासासाठी काम करावे। नागरिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवणे आणि सर्व घटकांना विश्वासात घेऊन निर्णय घेण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। विरोधकांची संख्या जास्त असली तरी सहकार्याच्या भूमिकेतून शहराला पुढे नेण्याचा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला। सर्वप्रथम सर्व शहादेकर जनतेचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। सर्व पत्रकार बांधवांचे देखील इथं स्वागत आहे। आज पदभार स्वीकारण्याचा पहिला दिवस। निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये शहादा शहराच्या समोर जेवढ्याही काही असंख्य समस्या आहेत, अडचणी आहेत, ते सोडवण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत। जनतेने जो कौल दिलेला आहे, माझ्या आकलनानुसार या शहादा शहराच्या जनतेने जो निकाल दिलेला आहे तो सर्वांनी वेगवेगळ्या विचारधारेच्या लोकांनी एकत्र येऊन काम करण्यासाठीचा हा निकाल दिलेला आहे। माझी अपेक्षा अशीच आहे की संपूर्ण शहरवासीय जेवढेही निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत हे सर्वजण सोबत येऊन एकत्रितरित्या या शहादा शहराच्या प्रगतीसाठी काम करतील आणि त्याच्यासाठीच आमचा प्रयत्न राहणार आहे। निश्चितपणाने जे संख्याबळ विरोधकांकडे आहे मी त्यांना विरोधक म्हणणार नाही, खरं तर ते देखील लोकप्रतिनिधीच आहेत। कारण लोकांनी निवडून दिलेला व्यक्ती असते तो फक्त ज्यांनी मतदान केलेलं आहे यांच्यापुरतं तो मर्यादित नसतो, संपूर्ण प्रभागासाठी म्हणा किंवा संपूर्ण शहरासाठीची त्यांची जबाबदारी असते। त्यामुळे माझं प्रामाणिक मत असंच आहे की विकासाच्या दृष्टिकोनातून कुणीही निवडून आलेले प्रतिनिधी विरोध करणार नाहीत। जे काही मतभेद असतील ते कालांतराने हळूहळू, कारण की प्रत्येकजण आपापल्या प्रभागाच्या विकासासाठीच आपल्या समस्या मांडणार आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये वेगळं काही समजण्याचं कारण नाही। मागच्या काळात अशीच परिस्थिती तात्यांनी अतिशय कलापूर्वक अतिशय उत्तमरित्या हा सगळा 5 वर्ष कार्यकाळ सांभाळला होता। तसं काही फॉर्म्युला राहणार आहे का की विरोधकांना काही सामावून घेणार आहे? निश्चितपणाने मागील पंचवार्षिकमध्ये म्हणजे 2016 ते 2021ची जी आमची बॉडी होती त्याच्यामध्ये संख्याबळ काही प्रमाणामध्ये असंच होतं, परंतु समन्वयाची भूमिका सर्वांनीच घेतली होती। त्याच्यामध्ये प्रामुख्याने मकरंद भाई यांनी देखील गटनेता म्हणून अतिशय समन्वयकाची भूमिका घेतली होती। नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप झाले, मतभेद झाले, परंतु सर्वजण अतिशय जबाबदार लोक आहेत। अतिशय आपल्याला जी लोकांनी जबाबदारी सोपवली त्याची जाणीव असलेले लोक आहेत। त्यामुळे यावेळेस देखील सर्वजण सहकार्याने, समजदारीने शहादा शहराच्या विकासामध्ये आपापलं योगदान देतील असा माझा ठाम विश्वास आहे। शहादा शहर तसं बघायला गेलं तर विकासाच्या दृष्टिकोनातून खूप मागे गेलेलं आहे। प्रचंड आर्थिक उलाढाल असलेलं किंवा नंदुरबार जिल्ह्याची आर्थिक राजधानी असताना देखील शहादा शहरासमोर असंख्य प्रश्न आहेत। रस्त्यांचे असतील, गटारींचे असतील, मूलभूत सुविधांचे असतील। त्यामुळे या सर्वांवर निश्चितपणाने आम्हाला काम करावं लागणार आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शहादा शहराची किंवा शहादा नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती सध्या अतिशय बिकट अवस्थेची आहे। त्यामुळे निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये हे सर्वात मोठं चॅलेंज शहादा नगरपालिकेमध्ये असणार आहे की विकास कामांसाठी निधी कसा उपलब्ध करून घ्यायचा किंवा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये लोकांची कामं कशी होतील याच्यासाठी सगळी कसरत असणार आहे। जनता विकास आघाडी खरं बघायला गेलं तर सर्वच राजकीय विचारधारेच्या लोकांचे म्हणा किंवा वेगवेगळ्या मतांच्या लोकांचा आवाज म्हणून एकत्र आणलेला हा प्रयोग होता। कुठलाही राजकीय पक्ष असेल तसं बघायला गेलं तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये महाविकास आघाडीपेक्षा महायुतीतील घटक पक्षांमध्येच सर्वात जास्त निवडणुका लढल्या गेल्या। त्यामुळे तसं बघायला गेलं तर मुख्यमंत्री जरी भारतीय जनता पक्षाचे असले तरी नगरविकास खातं हे शिवसेनेकडे आहे, अर्थ खातं हे राष्ट्रवादी पक्षाकडे आहे, आदरणीय अजितदादांकडे। त्यामुळे या सर्वांशी समन्वय साधूनच शहादा शहराचा विकास करावा लागणार आहे। त्यामुळे सत्तेमध्ये जरी पक्ष जनता विकास आघाडी अपक्ष म्हणून पॅनल जरी असलं तरी सत्तेतील सर्व लोकांशी अतिशय चांगले जिव्हाळ्याचे संबंध असल्यामुळे विकास करण्यासाठी, निधी आणण्यासाठी कुठलीही अडचण येणार नाही असा माझा ठाम विश्वास आहे। सर्वप्रथम यामध्ये महत्त्वाचा विषय असाच आहे की विकासाच्या दृष्टिकोनाने सगळेच जण काम करणार आहेत, परंतु भारतीय जनता पक्षाचे 20 नगरसेवक निवडून आलेले आहेत, बहुमत त्यांच्याकडे आहे। त्यामुळे ज्या समित्या असतील यांचं सगळं गठन झाल्यानंतर सर्वांमध्ये समन्वय घडवून आणणं हा पहिला आमच्यासमोर विषय असणार आहे। एकदा समन्वय झाला की मग कुठल्याही प्रकारचा विकास करण्यासाठी किंवा निधी आणण्यासाठी अडचण येत नाही, ठराव करण्यासाठी अडचण येत नाही असं माझं मत आहे। सगळेच जेवढेही लोक निवडून आले आहेत अतिशय जबाबदार लोक आहेत जनतेच्या। ब्युरो रिपोर्ट, NDT न्यूज।